नमस्कार, मी मीना तेवानरे. अस्सल वराडी भाषेची गावरान मेजवानी या माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. मी तुम्हाला आज कटू पण सत्य सांगणार आहे. आम्ही चार चौघी बायका एकत्र बसलो की कानावर सूर ऐकायला येतात, किंवा माझा नवरा सासूच्याच म्हटलं ऐकते, कोणी म्हणते बहिणीच्याच म्हटलं ऐकते, कोणी म्हणते भाऊजाईच्याच म्हटलं ऐकते, कोणी बाई म्हणते बाई निरा बायकोचंच ऐकते. खरं सांगू, पुरुषांची निर्णय क्षमताच मुळात खंबीर नाही, आणि ती खंबीर असायला पाहिजे. त्यांची निर्णय क्षमता खंबीरच नसते पुरुषांची. कधी ते पत्नीच्या म्हटलं ऐकतील, कधी आईच्या म्हटलं ऐकतील, कधी बहिणीच्या म्हटलं ऐकतील, कधी भाऊजीच्या म्हटलं ऐकतील. असं कधीच व्हायला नको. त्यांचा निर्णय त्यांना स्वतः घ्यायला असते. आणि या पुरुषांचे कान भरवणारं दुसरं तिसरं कोणी नसून आम्ही बायकाच असतो. एखाद्या वेळेस जर आईचा अपमान बायकोनं केला तर तेव्हाच बायकोला म्हणायला पाहिजे की तू आईचा अपमान का केला, तुझं हे चुकलं. किंवा आई जर सुनेला बोलली अशी विनाकारण, तर तेव्हाच म्हणायला पाहिजे की आई असं तिचं काय चुकलं की बा तू एवढी बोललीस तिला. बहिणीला मध्ये बोलू द्यायला नाही पाहिजे. किंवा तुझं तू तुझ्या जागेवर राहा. घरात ढवळाढवळ करू नको. काही कमी जास्त असलं तर मला सांग. तू भांडणं लावायचे कामं करू नको. त्यामुळे काय होईल की घरातले कलह एकदम कमी होतील, भांडणं कमी होतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरुषांचा आदरयुक्त धाक घरात असला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचे, आजकाल म्हातारे आईवडील एकाकी पडतात आणि सुना ऐकत नाहीत. तर ते पोरांनी त्यांना समजावून सांगायला पाहिजे की आज त्यांची परिस्थिती आहे, उद्या आपण पण म्हातारी होऊन आपल्यावर पण ही परिस्थिती येईल. त्यामुळे त्यांना असं एकांतात टाकून चालणार नाही. त्यांचं करणं कर्तव्य आहे. तर त्यामुळे कुठंच भांडणाचा प्रॉब्लेम येणार नाही. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.